Welcome to Mathematics Online. Now today we are going to learn linear equation in two variable practice set 1.2. In the previous session we have seen practice set 1.1 and also completed one online test. आणि ज्या टेस्टला तुम्ही भरपूर चांगला असा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळालेला होता. या ठिकाणी वेलकम टू टेक मॅथ्स असं मुद्दामून मी लिहिलेलं आहे, कारण टेक मॅथ्स नावाचं एक वेगळं यूट्यूब चॅनल मी तयार केलेलं आहे आणि त्या चॅनलवर सगळे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केले जातील. त्याची लिंक व्हॉट्सॲप ग्रुपला शेअर केली जाणार आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 जे आहे तो आपण सुरू करतोय. हा प्रॅक्टिस सेट 1.2 शिकण्या अगोदर तुम्हाला तुमच्यासोबत ग्राफ बुक, पेन्सिल, इरेजर जे आहे म्हणजे रायटिंग मटेरियल ते सोबत राहू द्या, म्हणजे ग्राफ जे आहेत ते प्लॉट करता येतील. आणि लिनियर इक्वेशन जे आपण सॉल्व करणार आहोत, एक मेथड आपण ऑलरेडी पाहिलेली आहे बाय एलिमिनेशन मेथड. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द ग्राफिकल मेथड. वेगवेगळ्या मेथड्सना आपण हे लिनियर इक्वेशन जे आहेत ते सॉल्व करतो. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यातली एक मेथड ऑलरेडी पाहिलेली आहे, एक त्याच्यातली दुसरी मेथड आज आपण पाहतोय, दॅट इज ग्राफिकल मेथड. या ग्राफिकल मेथड्समध्ये जसं आपल्याला एलिमिनेशन मेथडमध्ये दोन इक्वेशन्स जे आहेत ते दोन इक्वेशन्स आपल्याला दिले गेलेले होते आणि ते दोन इक्वेशन्स आपण सॉल्व करत होतो. इन द सेम वे अगेन वी आर गोइंग टू सॉल्व दिस टू इक्वेशन अँड द मेथड इज ग्राफिकल मेथड और ग्राफिक्स मेथड. नाउ लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर 1. In question number 1 we ask complete the following table to draw graph of the equations. आपल्याला फक्त एक टेबल जो आहे तो टेबल कंप्लीट करायचा आहे. ग्राफ या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्लॉट करायचा नाहीये. आता हाऊ टू कंप्लीट दिस टेबल. हा टेबल जो आहे तो टेबल आपल्याला कशा पद्धतीनं पूर्ण करायचा, हा दिलेला हा टेबल आहे आणि हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नाउ फॉर दॅट we have given the equation as x plus y is equal to 3 and the second equation is x minus y is equal to 4. हे दोन्ही इक्वेशन साठी आपल्याला जर वेगवेगळे पॉइंट्स घेऊन, वेगवेगळे कोऑर्डिनेट्स, वेगवेगळे नंबर्स आपल्याला घेऊन जर ग्राफ हा टेबल जर कंप्लीट करायचा असेल तर तो कसा कंप्लीट केला जाईल. आता फर्स्ट इक्वेशन आहे x plus y is equal to 3. मग या इक्वेशन साठी आपण x च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतो. फॉर एक्झाम्पल या टेबलमध्ये इथं x ची व्हॅल्यू घेतलेली आहे सुरुवातीला 3, नंतर -2 आणि 0. अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण घेत असतो. इथं 3, -2, 0 घेतल्यात. आपण याच व्हॅल्यूज घ्याव्यात असं काही नाही, आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज देखील घेऊ शकतो. मात्र त्या व्हॅल्यू घेतल्यानंतर येणारी y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू इंटिजर नंबर्समध्ये जर आली तर आपल्याला ग्राफ प्लॉट करणं इझी जातं. सो वी हॅव टू ऑलवेज रिमेंबर दॅट बाय पुटिंग द व्हॅल्यू व्हेरियस व्हॅल्यूज ऑफ x अँड y, इन दॅट केस वी हॅव टू पुट सच अ व्हॅल्यू ऑफ x in such a way that we will get the value of y as a integer number. So our equation is x plus y is equal to 3. Now in this equation if we keep the value of x is equal to 3, x ची व्हॅल्यू जर आपण 3 पुट केली तर हा +3 जो आहे तो इकडून राईट साईडला येताना -3 होईल आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे 0. मी ह्या व्हॅल्यूज आपण कशा फाइंड करतोय तर हे दिलेलं जे इक्वेशन जे आहे x plus y is equal to 3 या इक्वेशन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू सुरुवातीला 3 जर पुट केली तर y ची व्हॅल्यू काय मिळेल ते फाइंड करायचं आहे. जर x ची व्हॅल्यू -2 घेतली तर y ची व्हॅल्यू काय मिळेल, x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y ची व्हॅल्यू काय मिळेल हे आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे या इक्वेशन्स मध्ये त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पुट करायच्या आणि अशा व्हॅल्यूज पुट केल्यानंतर म्हणजे x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते.
एक्सची व्हॅल्यू -2 पुट केली तर वायची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळते. एक्सची व्हॅल्यू 0 जर पुट केली तर वायची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळते. म्हणजे कोऑर्डिनेट जे आहे ते 3 0 -2 5 0 आणि 3. In the same way, for second equation, that is x minus y is equal to 4. If we put the value of x as 4, we get the value of y as 0. If we put the value of x is equal to -1, then we get the value of y as -5. Then if we keep the value of x is equal to 0, we get the value of y is equal to -4. And value of x comma y, that is coordinate of x and y are 4 0 -1 -5 4 and -4. या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो फक्त टेबल जो आहे तो टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. नाउ क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली आपल्याला 6 क्वेश्चन जे दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. Within that, the first question is x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. So let's solve this question. We have given the equation as x plus y is equal to 6. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू काय मिळेल हे कॅल्क्युलेट करणं इझी जावं म्हणून इथं हे जे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण फक्त राईट डाऊन करून घेतलेले. y जो आहे तो ॲज इट इज इथं ठेवला, इक्वल टू ॲज इट इज ठेवला, 6 ॲज इट इज ठेवला, हा प्लस x आहे तो इकडे येताना -x झाला. मग हे कशासाठी केलंय तर ज्यावेळी आपण x ची व्हॅल्यू पुट करू, फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यामध्ये 0 पुट केली तर 6 - 0 इज इक्वल टू 6. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू जर 0 पुट, इफ वी कीप द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 0, देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ y ॲज 6. हे कॅल्क्युलेशन करणं इझी जावं म्हणून या पद्धतीने आपण हे चेंजेस करून घेतलेले आहेत. इफ वी कीप द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 6, देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 0. इफ वी कीप द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3, देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 3. If we keep x is equal to 4, we get the value of y is equal to 2. And the coordinates are 0 6 6 0 3 3 and 4 2. Now the second equation is x minus y is equal to 4. हे इक्वेशन कन्वर्ट करून कसं लिहिलंय, -y हा x जो आहे x राईट साईडला जाताना -x होईल म्हणजे -y इज इक्वल टू +4 -x. आणि सगळ्या इक्वेशनचे जर आपण साईन चेंज केले तर -y चा +y होईल, जो 4 प्लस होता तो -4 झाला, इकडनं जाणारा -x जो होता तो -x चा +x झाला. सो वी गेट द इक्वेशन ॲज y इज इक्वल टू x -4. Now in this equation, if we keep x is equal to 0, we get the value of y is equal to -4. If we keep x is equal to 4, we get the value of y is equal to 0. Then if x is equal to 2, y is equal to -2, x is equal to 5, y is equal to -1. या पद्धतीने इथं 4 व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. या 4 व्हॅल्यूज ऐवजी आपण फक्त 3 व्हॅल्यूज जरी कॅल्क्युलेट केल्या तरी चालू शकतं. दोन व्हॅल्यूज देखील चालू शकतात, पण एखादी व्हॅल्यू चुकली वगैरे त्याकरता आपण मिनिमम 3 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करतो. 2 व्हॅल्यूज मी असं का म्हणालो, कारण ऑलरेडी आपल्याला असं माहीत आहे की एखादी लाईन जर आपल्याला ड्रॉ करायची असेल तर लाईन ड्रॉ करण्याकरता आपल्याला मिनिमम 2 पॉईंट जे आहेत ते लागतात. इथं आपण या एक्झाम्पलमध्ये इथं सॉल्व करताना 4 व्हॅल्यूज घेतल्यात, तुम्ही 4 ऐवजी 3 व्हॅल्यूज घेतल्यात तरी चालू शकेल. नाउ लेट्स see how to draw a graph for this equation. तर हा ग्राफ जो आहे हा ग्राफ पेपर आपल्या सगळ्यांना माहित आहे. या ग्राफ पेपरवर हा जो आलेला आहे हा x ॲक्सिस आलेला आहे. x ॲक्सिस त्यानंतर हॉरिझॉन्टल जो आहे तो x ॲक्सिस आणि हा व्हर्टिकल जो आहे तो y ॲक्सिस. आता या x आणि y ॲक्सिस जिथे इंटरसेक्ट होतात दॅट इज कॉल्ड एज अ ओरिजिन. हा 0 आपण इथे दिलेला आहे. या ओरिजिन नंतरचा म्हणजे x ॲक्सिस y ॲक्सिस इथे इंटरसेक्ट होतो तिथे 0 दिला. 0च्या राईट साईडचे जे आहे 1 2 3 4 5 6 दीज आर द पॉझिटिव्ह पॉईंट्स. हे पॉझिटिव्ह पॉईंट्स येतात आणि लेफ्ट साईडचे जे येतील ते निगेटिव्ह पॉईंट्स येतील. सो -1 -2 -3 -4 -5. 0च्या वरती y ॲक्सिस वर
अप्पर साईडला 1 +1 +2 +3 +4 +5 आणि बिलो 0च्या खाली -1 -2 -3 -4. म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जो आहे तो बरोबर सेंटरला प्लॉट करून लिहा. याचे क्वाड्रंट येतील, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट आपल्याला मिळतील. हे आल्यानंतर सगळ्यात वरच्या बाजूला ग्राफमध्ये हा जो स्केल जो दिलेला आहे तो स्केल आपण लिहून घ्यायचा आहे. एक्झामिनर ज्यावेळेस हा ग्राफ चेक करतो त्यावेळेस सर्वात अगोदर एक्स वाय ॲक्सिस व्यवस्थित दिलेला आहे का नाही, त्यानंतर स्केल लिहिलेलं आहे की नाही हे चेक केलं जातं, त्यानंतर ग्राफ चेक केला जातो. आपल्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये स्केल बहुतेक हाच राहणार आहे. स्केल दॅट इज ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही ॲक्सिसला आपण 1-1 सेंटीमीटरला 1-1 युनिट इथं दिलेलं आहे. आता हे म्हणजे अगोदर ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस प्लॉट केला, वाय ॲक्सिस प्लॉट केला, त्यानंतर स्केल आपण लिहिलं. नाउ वी आर गोइंग टू सी हाऊ टू ड्रॉ ग्राफ फॉर द इक्वेशन x + y इज इक्वल टू 6 and the coordinates are 0, 6. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 6. सो द फर्स्ट पॉइंट x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू जी आहे ती +6. y ची व्हॅल्यू +6 म्हणजे वरती येईल तो इथं हा 6 म्हणजे हा झाला फर्स्ट पॉइंट 0, 6. हा 0, 6 एक पॉइंट झाला. देन नेक्स्ट पॉइंट इज 6, 0. x ची व्हॅल्यू 6, x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 0. सो 6, 0, 6, 0 दॅट इज सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट इज 3, 3 +3, y ची व्हॅल्यू +3 आणि x ची व्हॅल्यू +3, y ची व्हॅल्यू 3 +3. मग हा x न हा 3 हा मिळाला आपल्याला 3x इज इक्वल टू 3 आणि y ची व्हॅल्यू 3 म्हणजे हा पॉइंट आपल्याला मिळाला 3, 3. नेक्स्ट पॉइंट इज 4, 2. x ची व्हॅल्यू 4, x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 2. सो द पॉइंट इज 4, 2. आणि हे पहा हे सगळे पॉइंट्स एका स्ट्रेट लाईन मध्ये आलेले आहेत. मी इथे एक स्ट्रेट लाईन आपण ही ड्रॉ करून घेतली. हे जे इक्वेशन आहे ते ही जी लाईन जी प्लॉट केली ती x + y इज इक्वल टू 6 साठी हे इक्वेशन आपण इथे लिहिलं. नाउ टू ड्रॉ a line for the equation x - y is equal to 4. x - y is equal to 4 साठी आपण प्लॉट करणार आहे. कोऑर्डिनेट्स काय त्याचे 0, -4, 0 आणि y ची व्हॅल्यू -4. हा झाला पहिला पॉइंट 0, -4. हा 0, -4. देन सेकंड पॉइंट इज 4, 0. x ची व्हॅल्यू 4, x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 0. हा सेकंड पॉइंट 4, 0. थर्ड पॉइंट 2, -2 +2 आणि -2. हा थर्ड पॉइंट +2 -2. देन लास्ट पॉइंट इज 5, 1. x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 1. हा 5, 1. मग हा ही लाईन याच्यासाठी इथं ड्रॉ केली. आता या ड्रॉ करून झाल्यानंतर या दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट होतील both the point or the intersection point of both these line is 5, 1. या दोन्ही लाईन 5 आणि 1 या पॉइंट वर इंटरसेक्ट होतात 5, 1 and that is the required solution of our simultaneous equation. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस काय करायचं, दिलेले जे इक्वेशन्स असतील त्यांचा हा टेबल आपण ड्रॉ करून घेतला दोन्ही इक्वेशनचा. त्या टेबलनुसार आपण ग्राफ प्लॉट केला म्हणजे स्ट्रेट लाईन असणार आहेत त्या, आणि या ज्या दोन्ही स्ट्रेट लाईन जिथे इंटरसेक्ट होतील तो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे त्याचं सोल्युशन असणार आहे. The two lines intersect at point 5, 1. So x is equal to 5 and y is equal to 1 is the solution of x is equal to 5 and y is equal to 1 is the solution of the simultaneous equation x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. जो इंटरसेक्शन पॉइंट जो असणार आहे तो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजेच या सायमल्टेनियस इक्वेशनचं आपलं सोल्युशन असतं. नाउ सेकंड क्वेश्चन, सेकंड जो क्वेश्चन जो आहे तो x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. मागाच्या प्रमाणे हा y as it is ठेवला, इक्वल टू as it is, 5 as it is, प्लस x इकडे त्यांना -1 झाला.
मग जर x ची व्हॅल्यू आपण जर 0 पुट केली म्हणजे y मिळालं आपल्याला 5. x ची व्हॅल्यू 5 पुट केला 5 - 5 = 0, y येईल 0. x ची व्हॅल्यू 2 पुट केली y ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळेल. x 3 जर पुट केला तर y 2 मिळेल आणि कोऑर्डिनेट्स असतील 0 5 5 0 2 3 3 2. Now the second equation is x minus y is equal to 3. y as it is equal to as it is, हा 3 as it is, हा प्लस x इकडे त्यांना मायनस होईल आणि सगळ्यांचे साइन जर चेंज केले मायनस वायचा प्लस होईल इक्वल टू ॲज इट इज. हा 3 जो आहे प्लसचा मायनस झाला आणि मायनस एक्सचा हा प्लस एक्स झाला. मग याच्यामध्ये x ची व्हॅल्यू y इज इक्वल टू x मायनस 3. या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू मिळाल आपल्याला -3. x 3 पुट केला y 0 मिळाल. x जर 2 पुट केला y -1 मिळेल. x जर आपण 1 पुट केला तर y -2 मिळेल. म्हणजे हे मिळाले आपल्याला सगळे कोऑर्डिनेट्स. त्या कोऑर्डिनेट्सनुसार आपण ग्राफ बुकमध्ये हा x ॲक्सिस ड्रॉ केला, y ॲक्सिस आपण ड्रॉ केला, स्केल आपण लिहिलं, स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आणि जर आपण हे कोऑर्डिनेट्स पाहिले, पहिला कोऑर्डिनेट आहे 0 5. सो x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 5. हा 0 5 हा एक पॉईंट मिळाला आपल्याला. दुसरा पॉईंट जो आहे 2 3 तो मिळाला. थर्ड पॉईंट जो आहे 3 2 तो मिळाला आपल्याला. 4 1 हा एक पॉईंट मिळाला. 5 0 हा एक पॉईंट मिळाला आणि या पॉईंटमधनं जाणारी एक आपण ही लाईन ड्रॉ केली. ती लाईन जी असणार आहे ती लाईन आहे x प्लस y इज इक्वल टू 5. त्या लाईनला इथं इक्वेशनचं नाव देखील दिलेलं आहे, म्हणजे त्या इक्वेशनसाठी ही स्ट्रेट लाईन आलेली आहे. नाव द सेकंड इक्वेशन इज x मायनस y इज इक्वल टू 3. त्याचे हा कोऑर्डिनेट जे येतील ते कोऑर्डिनेट्स इथे येणार आहे. x चा कोऑर्डिनेट 0, हा x चा कोऑर्डिनेट 0, y चा कोऑर्डिनेट -3. हा पहिला पॉईंट. दूसरा पॉइंट x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -2, 1 -2, 2 -1 2 आणि -1. देन 3, x चा कोऑर्डिनेट 3, y चा कोऑर्डिनेट 0, 3 0. x चा कोऑर्डिनेट 4, y चा कोऑर्डिनेट 1, 4 1. आणि त्याच्यासाठी ही लाईन जी आहे ती ड्रॉ केली आपण. त्या लाईनला नाव दिलं x मायनस y इज इक्वल टू 3. दोन्ही लाईन 4 आणि 1 या पॉईंटवर इंटरसेक्ट होतात. The intersection point is 4 1, so we get the solution as the two line intersects at point 4 1. Therefore x is equal to 4 and y is equal to 1 is the solution of the simultaneous equation x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. Now the third question. The given simultaneous equations are x plus y is equal to 0 and 2x minus y is equal to 9. हा x जो आहे तो आपण राईट साईडला जर नेला तर y as it is राहील, इक्वल टू as it is राहील, 0 as it is आणि हा प्लस x इकडे येताना मायनस होईल, म्हणजे 0 minus x is equal to minus x. आता याच्यामध्ये y is equal to minus x. y ची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली किंवा x ची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू 0 मिळते. इफ x इज इक्वल टू 0 देन y इज ऑल्सो 0. इफ x इज इक्वल टू +2 देन व्हॅल्यू ऑफ y इज -2. x ऐवजी 2 पुट केलं म्हणजे y मिळाला आपल्याला -2. जर x ची व्हॅल्यू -2 पुट केली तर मायनस मायनस प्लस होईल, y इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू -1 केला तर y ची 1 मिळेल, मायनस मायनस प्लस होईल. इन द सेम वे 2x minus y इज इक्वल टू 9. y ॲज इट इज इथं ठेवला, इक्वल टू ॲज इट इज 9 इथं लिहिला, प्लस 2x इकडे त्यांना मायनस होईल. -y असल्यामुळं सगळ्यांचे साईन चेंज केले, -yचा प्लस झाला. हा इकडे त्यांना 2x मायनस होता तो प्लस झाला, हा प्लस होता तो मायनस झाला. सो वी गेट द इक्वेशन ॲज y इज इक्वल टू 2x minus 9. याच्यामध्ये जर x ची व्हॅल्यू आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली म्हणजे 0 × 2 इज इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -9. x 2 पुट केला y मिळेल -5. x 5 पुट केला y मिळेल 1. x 4 पुट केला y मिळेल -1. अँड द कोऑर्डिनेट्स आर 0 -9 2 -5 5 1 4 -1. यासाठी पुन्हा एकदा ग्राफ प्लॉट करतोय आपण. ड्रॉ द x ॲक्सिस. राईट साइड इज
x, and the left side, that is negative part, is referred as x dash. Then positive y-axis is referred as y, and negative y is referred as y dash. Origin is 0. The coordinates, the intersection points of x and y axis is 0, 0. That is called as the origin. And the scale is on both axes 1 centimeter is equal to 1 unit. Now the graph for x plus y is equal to 4. याचे coordinates -2, 2, -1, 1, 2, -2, 3, -3. याच्यातनं आपण ही लाईन ड्रॉप केली. Now for 2x minus y is equal to 9, याचे जे पॉइंट्स येतील 0, -9, 2, -5, 3, -3, 4, 1, 5, 1. ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, त्याला नाव दिलेलं 2x minus y is equal to 9, and the intersection points of both the equation is 3 minus 3. So we get the solution of these two equations is 3 minus 3. The two line intersects at point 3 minus 3. Therefore, x is equal to 3 and y is equal to -3 is the solution of the simultaneous equation x plus y is equal to 0 and 2x minus y is equal to 9. Now question number 4. The given simultaneous equations are 3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. So y as it is equal to as it is 2 जो आहे तो as it is 3x आहे तिकडे त्यांना मायनस होईल. मायनस y आल्यामुळे सगळ्यांची साइन चेंज केलेले. मायनस y चा प्लस y झाला, -3x चा प्लस x झाला, +2 चा -2 झाला. जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली y ची -2 मिळेल. x1 पुट केला y +1 मिळेल. x -1 पुट केला y -5 मिळेल. x2 पुट केला y -4 मिळेल. इन द सेम वे 2x minus y is equal to 3 हे इक्वेशन आपल्याला असे लिहिता येईल y is equal to 2x minus 3. x0 पुट केला y -3 मिळेल. x1 पुट केला y -1 मिळेल. x2 पुट केला y 1 मिळेल. x3 पुट केला y 3 मिळेल आणि कोऑर्डिनेट्स मिळतील 0 -3 1 -1 2 1 3 3. Now let's plot the graph. Now for graph we have drawn x axis x dash, y dash. Origin is 0, +1 2 3 4 5 6, 0 -1 -2 -3 -4 -5 -6, +1 2 3 4 5 and so on, -1 -2 -3 -4 -5 and so on. Now for 3x minus y is equal to 2, the points are 2 4 1 1 0 -2 -1 -4. And for the equation 2x minus 5 is equal to 3, the coordinates are 3 3 2 1 1 -1 0 -3 and -1 -5, and the intersection point is -1 -5. Two lines intersects at point -1 -5. Therefore x is equal to -1 and y is equal to -5 is the solution of the simultaneous equation 3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. Now the question number 4. The given simultaneous equations are 3x minus 4y is equal to -7 and 5x minus 2y is equal to 0. 4y as it is इथं ठेवला इक्वल टू as it is -7 as it is इथं आपण ठेवला. नंतर साइन चेंज होईल. हा +3x आहे इकडे त्यांना -3x होईल. सगळ्यांची साइन केल्यानंतर -4y चा +4y झाला, -7 चा +7 झाला, -3x चा +3x झाला. आपल्याला y मिळवायचा म्हणून हा 4 राईट साइडला नेला, तो डिवाइड झाला. सो वी गेट द इक्वेशन ॲज y is equal to 3x + 7/4. याच्यामध्ये जर x ची व्हॅल्यू आपण -1 पुट केली तर y ची 1 मिळेल. x -5 पुट केला y -2 मिळेल. x3 पुट केला y 4 मिळेल. x5 पुट केला y 5.5 मिळेल. इन द सेम वे 5x - 2y is equal to 0 हे इक्वेशन कन्वर्ट करून y is equal to 5/2x या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील.
जर x 0 पुट केला y 0 मिळेल. इफ वी कीप x is equal to 2 then y is equal to 5, x is equal to -2 y is equal to -5, x is equal to 1 y is equal to 2.5 and the coordinates are 0 0 2 5 -2 -5 1 and 2.5. Now for graph x axis y axis x dash x dash y y dash +1 2 3 4 and so on, -1 -2 -3 -4 and so on, +1 2 3 4 5 6 -1 2 3 4 -4 -5 -6. Now for the equation 3x minus 4y is equal to -7, the coordinates are -5 -2 -1 1 1 2.5 3 4 5 and 5.5 and त्यासाठी ड्रॉ केलेली ही स्ट्रेट लाईन. Now for the equation 5x minus 2y is equal to 0, the coordinates are -2 -5 1 2.5 2 5 and the intersection point is 1 and x is equal to 1 and y is equal to 2.5. The two lines intersects at point 1, 2.5. Therefore, x is equal to 1 and y is equal to 2.5 is the solution of the simultaneous equation 3x minus 4y is equal to -7 and 5x minus 2y is equal to 0. Sixth question, the given simultaneous equations are 2x minus 3y is equal to 4 and the converted equation is y is equal to 2x minus 4 upon 3 and the second equation is 3y minus x is equal to 4 and the converted equation is y is equal to x plus 4 upon 3. If in the equation y is equal to 2x minus 4 upon 3, if we keep the value of x is equal to 2, then we get the value of y is equal to 0, x is equal to -1, y is equal to -2, x is equal to 5, y is equal to 2, x is equal to 8, y is equal to 4 and in equation y is equal to x plus 4 upon 3, x is equal to 2, y is equal to 2, x is equal to -4, y is equal to 0, x is equal to 5, y is equal to 3, x is equal to -1, y is equal to 1. Now to plot graph x-axis, y-axis, scale on both axes 1 centimeter is equal to 1 unit. Now for the equation 2x minus 3y is equal to 4, the coordinates are -1 -2 2 0 5 2 8 4 and for the equation 3y minus x is equal to 4, the coordinates are -4 0 -1 1 2 2 5 3 and 8 4 and the intersection point is 8 4. The two lines intersect at point 8, 4. Therefore x is equal to 8 and y is equal to 4 is the solution of the simultaneous equation 2x minus 3y is equal to 4 and 3y minus x is equal to 4. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ग्राफिकल मेथडने आपल्याला हा टेबल जो आहे तो टेबल कंप्लीट करायचा आहे. 6 एक्झाम्पल जे आहेत ते 6 एक्झाम्पल्स तुमचे कंप्लीट केलेले आहेत. याच्यातला एक क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये तो एक्सप्लेन केला जाईल. त्याच्या काही ज्या प्रॉपर्टीज वगैरे ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. आय होप यू अंडरस्टँड दिस व्हिडिओज. Now let's solve this practice set 1.2 in your notebook. तुमच्या वहीमध्ये हे सगळे ग्राफ बुक मध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करा. व्हिडिओ 1-2 वेळेस पहा. काही समजलं नसेल तर कमेंट करा आणि नेक्स्ट 2-3 डेज मध्ये याच्यावर जी टेस्ट असेल ती टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. थँक्यू.